नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा. गेली 3-4 वर्ष मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कुणबी म्हणून ओबीसी म्हणून त्यांना सवलती मिळाव्यात, आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करतायत. आता नव्या परिस्थितीमध्ये एक नवा विषय पुढे आला आहे की मराठा समाजाला कुणबी म्हणून देण्यात आलेली प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटीमध्ये रद्द ठरत आहेत. व्हॅलिडिटी पुढे टिकत नाही आहेत. आता व्हॅलिडिटीचे अधिकारी वेगळे आहेत. ती क्वासी ज्युडिशियल यंत्रणा आहे, वेगळी यंत्रणा आहे, सरकारशी संबंध नाही. म्हणजे कोर्टासारखी ती एक म्हणजे न्यायालयासारखी यंत्रणा आहे, ती सरकारशी संबंध नाही. त्यामुळे आमचा संबंध नाही, व्हॅलिडिटी आमच्याकडे नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाचे मंत्री, स्वतः मुख्यमंत्री सुद्धा यांनी घेतलेली आहे. 22 लाख जात प्रमाणपत्र दिलेली आहेत कुणबी म्हणून. पण ती व्हॅलिडिटी पुढे टिकत नाही असं लक्षात आलं आहे. 4-6 प्रमाणपत्र रद्द झाली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील संतप्त झाले आहेत आणि ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज जरांगे पाटलांनी मीडियाशी बोलताना मुंबईमध्ये आंदोलन होण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. कारण इकडे सरकार एवढं सिरियसली घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आमचं वादळ मुंबईत धडकणार, मुंबईत आंदोलन होऊ शकते असं जरांगे पाटील म्हणत आहेत. तसं झालं तर ते फार भयंकर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. कारण मागे याच्या आधी जरांगे पाटील मुंबईत आले आहेत, 4 दिवस मुंबईत होते ते आणि त्यांचे आंदोलक, त्यांचे समर्थक. त्यावेळी मुंबईची काय परिस्थिती झाली, मुंबईचे काय हाल झाले ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील जर मुंबईत आले, मुंबईत ते आले म्हणजे त्यांचे समर्थक येणार. त्यामुळे मुंबई पुन्हा लॉक होणार. मुंबई कोलमडून पडणार. कारण हे बाहेरचे जे 50-60 हजार लाख लोक येतील, त्यांना सांभाळण्याची मुंबईची ताकद, तो जो ताण येईल आणि त्यामुळे सर्व कोलमडून पडेल. गेल्या वेळा आपण पाहिलं आहे ते, मुंबईने अनुभवलं आहे, सोसलं आहे ते. त्यामुळे आता जरांगे पाटील खरोखर गंभीर असतील आणि मुंबई याचा विचार त्यांचा चालू असेल तर सरकारसाठी ते फार अलाम आहे. तो सरकारसाठी जरांगे पाटील जे बोलत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते नीट ऐकून ते मार्गी लावणं हे सरकारचं आता काम आहे. जरांगे पाटलांचा खरा राग आता एकनाथ शिंदे आणि नंतर सरकारचे मंत्री, महसूल मंत्री मनोज बावनकुळे यांच्यावर आहे. बावनकुळे यांच्यावर राग आहे आणि त्यांनी तो उघडपणे बोलून दाखवलेला आहे की बावनकुळे आमचे प्रमाणपत्र रद्द करतायत असा त्यांचा राग आहे. तशी वस्तुस्थिती नाही आहे असं सरकारने स्पष्ट केलं आहे. आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना बावनकुळेंची पाठराखण केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की सरकार दबावाने चालत नाही. जी व्हॅलिडिटी कमिटी आहे ती सरकारला बांधील नाही, हेही स्पष्ट केलं आहे त्यांनी. जरांगे पाटील यांची काही तक्रार असेल काही प्रमाणपत्र संबंधात तर ते ॲपिलेट
अथॉरिटीकडे जाऊ शकतात, म्हणजे अपिलामध्ये ते लोक जाऊ शकतात की आमचं प्रमाणपत्र रद्द काय केलं, आमच्याकडे हे पुरावे आहेत, ते पुरावे घेऊन जाऊ शकतात, ते अपिलामध्ये जाऊ शकतात. परंतु जरांगे पाटलांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे की त्यांचं प्रमाणपत्र 4-6 प्रमाणपत्र त्यांनी दाखवले सुद्धा आहे आणि त्यांचं टार्गेट आता बावनकुळे आहे. सुरुवातीला ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घसरले होते, डबल गेम करतायत एकनाथ शिंदे असं त्यांचं म्हणणं होतं. आता ते बावनकुळेला टार्गेट करतायत. एकूणच आता जरांगे पाटलांचं जे ॲक्शन प्लॅन दिसतो आहे तो सर्व आहे सरकारला कैचीत पकडायचं, सरकारला अडचणीत आणायचं. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की जरांगे पाटील यांच्याशी पाठीशी अजूनही मराठा समाज आहे. समाजाने त्यांना सोडलेलं नाही. म्हणजे 3-4 वर्षापूर्वी जरांगे पाटील जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा त्यांना जे समर्थन मिळत होतं ते समर्थन आजही कायम आहे, आजही कायम आहे, उलट ते वाढतं आहे. जरांगे पाटील यांच्याशी त्यांचा समाज पूर्णपणे पाठीशी आहे. त्यांच्या एका हाकेवर तो काही करू शकतो. आणि जरांगेंची ही पकड आजही कायम आहे असं दिसतंय. कारण जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे सध्या. ते जिथे जात आहे तिथं प्रचंड गर्दी त्यांचं स्वागत होत आहे. ते सांगलीमध्ये होते, मोठ्या संख्येने गर्दी झाली. त्यांच्या एका सुभाष भोसले नावाच्या त्यांच्या एका कार्यकर्त्याने त्यांना एक डिफेंडर गाडी दिली आहे, नवी कोरी डिफेंडर गाडी. तर ही गाडी 1.5 कोटी रुपयाची नुसती गाडी आहे ही. आणि ही गाडी आंदोलनामध्ये वापरायला दिली आहे. त्यांनी नवी कोरी गाडी दिली होती. त्याने सांगितलं की तुम्ही बसा, तुम्ही आमच्यासाठी देवासारखे आहात. जरांगे पाटील सध्या या डिफेंडर गाडीमधून फिरत आहे. ती का कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी आहे. म्हणजे याचा सांगायचा मुद्दा हा की समाजावर जरांगे पाटलांचा जादू अजूनही कायम आहे. आणि जरांगे पाटील हेच आपल्या समाजाला न्याय देऊ शकतात, न्याय मिळवून देतील असा या लोकांचा समाजाचा विश्वास आहे. त्यामुळे मोठमोठ्या 5-25 JCB मधून लोक त्यांचे स्वागतासाठी गर्दी होत आहे, पुष्पवृष्टी होत आहे. आता सरकारला याची कल्पना असणारच. त्यामुळे सरकार पुढे आता हे मोठं संकट आहे की जरांगे पाटील मुंबईत येणार नाही, त्याची काळजी आता सरकारला घ्यावी लागेल. आता सरकार त्या हिशोबाने काय हालचाली करते ते आता पण पाहायचं. पण तुम्हाला काय वाटते, जरांगे येतील मुंबईत? कॉमेंट करा. नमस्कार.